बलिदानाचं आठवण करणं, प्लस त्यांनी कशासाठी बलिदान केलं, अन्याय विरहित समानतेवर आधारित एक समाज असला पाहिजे याच्यासाठी त्यांनी बलिदान केलं. ही हॅज रिटन इन हिज बुक वाईल सिटिंग इन द जेल. 42 पानी त्यांनी एक पुस्तक लिहिलं, आम्ही कशासाठी लढतो, ते तुम्ही वाचायला पाहिजे. या ठिकाणी मी सोनवणे सरांचं अभिनंदन करतो, योद्धा अकॅडमीचं मी अभिनंदन करतो त्याला. कारण हे जे काही काम तुम्ही करताय देशभक्तीच्या भावनेतून करताय, आणि ज्याला देशभक्तीची भावना नाही तो ही ड्युटी करू शकणार नाही, यशस्वीपणे करू शकणार नाही. म्हणून मी स्वातंत्र्य सैनिक समिती आणि पोलीस ट्रेनिंग अकॅडमीची मुलं यांच्यामध्ये जोडण्याचं काम मी करतो आहे. आणि उलट आज 9:30 ते 10:30 तिथे हुतात्मा स्मारकात कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला रिटायर्ड DSP DCP म्हणजे राज्यपालांचे सेक्युरिटीमध्ये जे होते डॉक्टर संजय अपरांती, ते आधी नाशिकलाच होते, PI होते, नंतर ACP झाले, नंतर राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, नंतर ते मुंबईमध्ये राज्यभवनाचा सेक्युरिटीला होते, इन्चार्ज होते, म्हणजे DCP होते. ते आत्ता रिटायर्ड आहे. त्यांचा मुलगा बॅरिस्टर झालेला आहे, लंडनमध्ये आहेत. ही इज जनरली स्टेईंग इन लंडन. आता ते 1 महिन्यासाठी पुन्हा इथे आलेले आहेत. मी त्यांना विनंती केली तुम्ही या हुतात्मा स्मारकामध्ये, ते आज येणार आहे. म्हणजे 10:15 कोणाला जर हुतात्मा स्मारकात येता आलं तुम्ही येण्याचा प्रयत्न करा, तो प्रोग्राम अटेंड करण्याचा प्रयत्न करा. 11 वाजेपर्यंत तो काय 10:30 ते 11पर्यंत संपून जाईल. ऊन जास्त असल्यामुळे काही शाळकरी मुलांनाही बोलवलेलं आहे. तर पुन्हा एकदा तुमचं मी अभिनंदन करतो. हे काम पोलीस ट्रेनिंग अकॅडमीचं काम चांगलं काम आहे, परंतु ती जी भूमिका, संघर्षाची भूमिका भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी घेतली होती, ती भूमिका कुठेतरी आपण विसरून चाललेलो आहे. म्हणून आज देशामध्ये जे काय अन्याय अत्याचार आपण बघतोय, मी नावं घेऊन सांगण्याची गरज नाही, तुम्ही पेपर वाचताय, रोज काय चाललेलं आहे तुमच्या लक्षात आहे. मग लोक इतके घाबरलेल्या अवस्थेत कशामुळे, त्याला कारण हे विचार त्यांनी विसरलेले आहे. तो जेलमध्ये असताना 63 दिवस त्यांनी उपोषण केलेलं आहे. राजकीय कैद्यांना सन्मान मिळाला पाहिजे, राजकीय कैद्यांना वर्तमानपत्र मिळालं पाहिजे. आणि आज आपल्याला वर्तमानपत्र मिळतं आणि आपण वाचत नाही. म्हणून याच्यातून थोडा शिकण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा तुमचा सर्वांचं अभिनंदन करतो. आणि मी फक्त आपण श्रद्धांजली देऊ. चला.